तर भाजपमध्ये प्रवेश केलेल्या मनसेच्या माजी आमदारांची काय प्रतिक्रिया आहे ते आपण पाहूया। अरे बाबा मी त्या पक्षात आलोय, त्या पक्षाचं ऐकावं लागणार मला। पक्षप्रवेश करताय, पक्षप्रवेश झालेला आहे। मला पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांनी सांगितलं मीडियाशी बोलू नका, माझी प्रेस झालेली। पण पक्ष होण्याचं कारण काय त्याबद्दल सांगू शकता ना? मी सांगतो ना, परत सांगतो, या तुम्ही। राष्ट्रीय पक्षामध्ये काम करायची इच्छा आहे, सहकार्यांची केलं नाही, नाराज नाही का? इलेक्शन लढलं, सगळं केलं, योगदान दिलं नाही। ज्या पक्षात काम करतो पक्षासाठी काम करणं महत्वाचं आहे। जो काम करेल तो मोठा होईल। एक यांची कार्यपद्धती बघून मला एक तिथे आवडलं का आपण बीजेपी मध्ये जाणं महत्त्वाचं आहे। कोणते आश्वासन की मला तसं काय गरज पण वाटत नाही। मला एक कुठेतरी एक मला शेवटी विकास करायचा माझ्या भागामध्ये। शेवटी विकास करताना आपल्या सत्तेमध्ये जे लोक आहेत त्यांचं शेवटी सहकार्य लागणार आहे, म्हणून मी या पक्षामध्ये आलेलो आहे। या सगळ्या प्रतिक्रिया होत्या या माजी आमदारांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थापनेच्या अगदी आधीपासून पक्षप्रमुखांना आणि नंतर सगळ्या पक्षाला सातत्यानं कव्हर करणारे ज्येष्ठ राजकीय विश्लेषक संदीप प्रधान आता आपल्या स्टुडिओमध्ये आहेत। त्यांचं आपण स्वागत करूयात। संदीप सर, खूप खूप स्वागत या चर्चेमध्ये आपलं। नमस्कार। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांनी आता सांगितलेलं आहे की खरं तर आधी भाजपमध्ये येणाऱ्या लोकांबद्दल आम्ही एक चाळणी लावली आहे किंवा आमची एक प्रवेशासाठी पात्रता आम्ही निकष ठरवलेले आहेत, मात्र असं काही दिसत नाही। प्रवीण दरेकरांवरती मुंबई बँकेचे आरोप आहेत, इतर बाकी, मग त्या बाबतीत काही भाजपनं विचार केलेला दिसत नाही की फक्त मनसेला अडचणीत आणण्याकरता हे लोक येत आहेत आपल्याकडे, यांना घेऊन टाका, अशी भूमिका दिसते? नाही, निश्चित आता कसं आहे की भाजपला एक चांगल्या पद्धतीने जागा मिळाल्या, शिवसेनाही सत्तेमध्ये सहभागी झाली, त्यामुळे त्यांना आता काही ही भीती नाही आहे की पुन्हा निवडणुकांना लागली सामोरं जायचं आहे। आणि त्यामुळे कुठेतरी आता मला असं वाटतं की भाजप हा एक प्रकारे आता मुंबई महापालिका आणि इतर राज्यातल्या ज्या महापालिका आहे त्यांच्या निवडणुकीच्या कुठेतरी तयारीला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला आहे। आता रमेश पाटील आपल्याला माहिती आहे कल्याण डोंबिवलीतले आहेत आणि आता कल्याण डोंबिवलीमध्ये या वर्षातच मला वाटतं या वर्षाच्या अखेरीस महापालिकेची निवडणूक आहे, मुंबई महापालिकेची निवडणूक आहे। प्रवीण दरेकर हे मुंबईमधले राहिलेले आहेत, सहकार क्षेत्रामधले राहिलेले आहेत, त्यामुळे कुठेतरी आता भाजपनी मुंबई महापालिका आणि इतर राज्यातले ज्या महापालिका आहेत, स्थानिक स्वराज्य संस्था आहे, यांच्या दृष्टीने तयारी सुरू केलेली आहे आणि त्याचाच भाग म्हणून हळूहळू आता त्यांनी प्रवेश सुरू केले। बरं, त्यांची स्पर्धा आता कोणाची आहे? शिवसेनेशी आहे, कारण आता दुसऱ्या पक्षात जाणार म्हणजे शिवसेनेत जाणार। आणि ह्यातले काही नेते म्हणजे आपल्याला माहिती आहे की प्रवीण दरेकरांची चर्चा शिवसेना पक्षप्रमुखांशी झाली होती, त्यामुळे कुठेतरी ते लोक शिवसेनेत जाण्यापूर्वीच त्यांना भाजपमध्ये प्रवेश देऊन टाकायचा, घ्यायला आतमध्ये घ्यायचं। आणि मग हे घेताना तुम्ही म्हणालात तसं की आरोप किंवा ह्याच्याकडे काही बघायचं नाही। आपण जे म्हणालात ते अगदी बरोबर आहे की दरेकरांवरती मुंबई बँकेच्या संदर्भामध्ये, मुंबई बँकेमध्ये जो 470 कोटी रुपयांचा घोटाळा झालेला आहे त्याच्या संदर्भातले आरोप आहेत। त्याच्यामध्ये मग काही कर्ज देणं असेल, वेगवेगळ्या शाखा उघडणं असेल ठिकठिकाणी, त्याच्यात झालेले तोटे किंवा त्याच्यातले गैरव्यवहार असतील, तर खरेदीतले गैरव्यवहार असतील, तर ह्या संदर्भातले आरोप आहेत। आणि सहकार खात्यांच्या एका समितीने याची चौकशी केलेली आहे, त्याचा अहवाल सुद्धा सरकारला, मागच्या सरकारला प्राप्त झाला होता। आणि दुसरं असं की त्यावेळेला म्हणजे विरोधी पक्ष नेते असलेल्या विनोद तावडे यांनी याच्यावरती कारवाई करा अशी मागणी सुद्धा केली होती। पण आता ह्या सगळ्या ह्याच्यानंतर आता दरेकर भाजपमध्ये आलेले आहेत आणि आज आता आपण म्हणालात तसं की प्रदेशाध्यक्षांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की चौकशी होईल तेव्हा। आणि मुळामध्ये असं आहे की आता दरेकरांनी भाजपचा पर्याय स्वीकारणं याचं कारण सुद्धा कदाचित असंच असू शकेल की भाजपकडे सहकार खातं आहे, भाजपच्या नेतृत्वातलं सरकार आहे, त्यामुळे आज जर आपण भाजपमध्ये गेलो तर या सगळ्या प्रकरणाची निदान पुढचे 5 वर्ष तरी चौकशी होणार नाही। आणि त्यामुळे आज म्हणजे प्रदेशाध्यक्ष म्हणाले दानवे तसं त्यांच्यावर कारवाईची वेळ सुद्धा येणार नाही, यांच्यावर कारवाई करायची, याच्यासाठीच हे प्रवेश आहे। त्यामुळे मला वाटतं की हा सगळा उघडगुपित आहे, हे उघडगुपित आहे। येस येस सर, प्रत्येक म्हणजे प्रवेश केलेल्या हे जे सगळे आमदार आहेत यांनी निवडणुका लढल्या होत्या, भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराविरोधात निवडणुका लढल्या होत्या आणि यांना स्थानिक पातळीवरून अनेकांना म्हणजे वसंतगीतेनं स्थानिक महिला तिथल्या ज्या आमदार आहेत त्यांचा विरोध होता। प्रवीण दरेकरांना मुंबईतल्या सगळ्यांनीच खूप आनंदाने स्वीकारला असेल असं काही भाग नाही। रमेश पाटलांना स्थानिक तिथे विरोधक आहेतच। या सगळ्याकडे आपण कसं बघताय की काय नेमका विचार करून पक्षाने केलाय? आपल्या पक्षातल्या लोकांचा पेक्षा यांना घेतलं पाहिजे हा जास्त विचार केला, या पाठीमागे नेमकं काय गणित? नाही,
पक्षामध्ये कसं आहे की पक्षामध्ये कुणाचाही जेव्हा प्रवेश करतो तेव्हा साहजिकच स्थानिक पातळीवरती त्याची काही समीकरणं असतात, त्यानुसार त्याला विरोध होणं किंवा त्या नाराजी व्यक्त होणं हे तर प्रकार होतच असतात. पण मी आता म्हटलं तसं की सहकार क्षेत्रामध्ये प्रवीण दरेकरांचं वर्चस्व आहे. रमेश पाटील हे कल्याण डोंबिवलीतले असे एक नेते आहेत की ते स्वतः ठरवतील त्या पक्षात जातील, त्यांची तिथं स्थानिक पातळीवरती स्वतःची ताकद आहे. त्यामुळे असे ताकदवान जी माणसं असतील त्यांना घ्यायचं. आपण बघितलं असेल की विधानसभेच्या वेळी सुद्धा भाजपनी बाहेरून आलेल्या लोकांना दिले, गावितांना दिलं, पाचपुतांना तिकीट दिलं त्यांनी. त्यामुळे कुठेतरी त्यांनी एक स्ट्रॅटेजी म्हणूनच भाजपनी असं ठरवलेलं आहे की जिथे आपण आहोत स्ट्रॉंग तिथे तर आपल्याकडे उमेदवार आहेतच, पण जिथे आपण आत्ता स्ट्रॉंग नाही तिथं अशा पद्धतीने बाहेरच्या पक्षातली माणसं जोडायची, त्यांना आपल्या पक्षात घ्यायचं आणि आपला म्हणजे पक्ष 100% भाजपचा नारा बुलंद करण्याचं एक पाऊल आहे. अगदी बरोबर 100% आणि सत्ता मिळवायची. म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांपासून दिल्लीपर्यंत केंद्रापर्यंत भाजपची सत्ता स्थापन करायची, असाच एक कुठेतरी आपल्याला असं दिसतं की हा सगळ्या मागचा हेतू आहे हे करण्यामागचा. अगदी एका ब्रेकशिवाय झाले. आपल्याबरोबर ज्येष्ठ राजकीय विश्लेषक संदीप प्रधान आहेत. अगदी भारतीय विद्यार्थी सेनेच्या काळापासून म्हणजे अगदी जेव्हा राज ठाकरेंनी पहिला नागपुरात भव्य मोर्चा काढला होता भारतीय विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष असताना, त्याच्याही आधीपासून असलेले हे खूप जवळचे सहकारी या सगळ्या लांबवरच्या प्रवासात मनसेच्या स्थापनेपर्यंतच्या प्रवासामध्ये मनसेच्या अगदी मनसे जेव्हा सगळ्यात चांगल्या ठिकाणी होती, 13-14 आमदार निवडून आले होते, आतापर्यंतच्या योग्य परफॉर्मन्स उत्तम परफॉर्मन्सपर्यंत हे सगळे साथीदार सोबत होते, ते आता गेलेत. त्यांना काय नुकसान होणार आहे यावरही आपण बोलूया. मनसेचे माजी आमदार भाजपमध्ये प्रवेश करते झालेत, त्यांच्याबद्दल आपण बोलतोय, त्यांच्याबद्दल चर्चा करतोय. सर, राज ठाकरेंच्या अगदी सुरुवातीपासूनचे साथीदार म्हणजे प्रवीण दरेकर असतील, वसंत गीते असतील, हे अगदी आधीच्या काळापासून कट्टर राज समर्थक. काय फरक पडेल या सगळ्यांच्या सोडून जाण्यानं मनसेला? नाही, निश्चितच फरक पडणार आहे. मला असं वाटतं की कुठेतरी ना राज ठाकरे यांची सगळी स्ट्रॅटेजीच चुकत गेलेली आहे लोकसभा निवडणुकीपासून. आणि आता दरेकरांचं जे काही पक्ष सोडणं आहे तर त्याच्या बाबतीत असं आहे की जेव्हा त्यांनी सर्व नेत्यांची निवडणुकीच्या निकालानंतर बैठक बोलवली त्यावेळेला दरेकरांनी असा मुद्दा उपस्थित केला की आपल्या पक्षाचं काही धोरणं चुकलेली आहे. आणि त्याला बाळा नांदगावकरांनी आक्षेप घेतला की धोरणं नाही चुकली, आपण अनेकांनी काम केलं नाही पक्षाच्या लोकांनी वगैरे वगैरे, आणि त्याच्यातून एक दुरावा निर्माण झाला. आता पक्षाच्या व्यासपीठावरती अशा पद्धतीने एक मोकळेपणाने मत व्यक्त करणं आणि त्याबद्दल ते अंतर्गत बैठकीत किंवा ते अगदी बाहेर जरी आलं, त्याची चर्चा जरी झाली असेल जाहीरपणे, तरी सुद्धा मला असं वाटत नाही की इतकं टोकापर्यंत ते संबंध ताणले जायला हवे होते, पण ते ताणले गेले. तो एक भाग झाला. आता गीतेंच्या बाबतीत असं ऐकू येतं किंवा त्याची जी चर्चा आहे ती अशी आहे की राज ठाकरेंच्या निकटवर्तीय वर्तुळातले जे कोणी नेते आत्ता नाशिकमधले प्रभारी आहेत तर त्यांनी तिथल्या काही नियुक्त्या केल्या, त्याच्यामध्ये गीतेंच्या माणसांना डावललं गेलं. स्थायी समितीच्या अध्यक्षपदाचा उमेदवार देताना सुद्धा गीतेंचा उमेदवार न देता यांना जो पसंत होता राज ठाकरे यांच्या निकटवर्ती तो दिला गेला. ह्या सगळ्यातून गीते नाराज झाले. म्हणजे मला काय म्हणायचं की कुठेतरी एका मागोमाग एक असे जर समजा जमिनीशी जोडले गेलेले नेते असतील की ज्यांचं वेगवेगळ्या क्षेत्रात आहे, म्हणजे आज दरेकरांच्या निमित्ताने एक मोठी एक सहकार क्षेत्रातली बँक आज मनसेच्या ताब्यातून गेली. तर या सगळ्या गोष्टीचा विचार कुठेतरी मला असं वाटतं की राज ठाकरे यांनी हे सगळं घडत असताना करायला हवा होता. आणि असं जेव्हा घडतं की काही नाराजी असते तेव्हा अनेक वेळा पक्षाचे नेते हे बोलवून घेतात, चर्चा करतात, समजूत काढतात, काही तडजोडी करतात. समजा काही कुठे नियुक्त्यांमध्ये काही अन्याय झाला असं वाटत असेल तर फेरबदल करतात. असा प्रयत्न इथं झाला की नाही आपल्याला कल्पना नाही. पण दुसरं असं आहे की जर समजा आत्ता मनसेमध्ये राहणं हे लाभाचं नाही, आपल्या दृष्टीने राजकीय दृष्ट्या हे आता फार आपल्याला काही परवडणार नाही, असं जर ठाम समजूत ह्या मंडळींची झाली असेल आणि त्यामुळेच त्यांनी जर समजा मत बनवलं असेल की आता सध्या जरी आपण सुरुवातीपासून राज ठाकरे यांना साथ केली असली तरी ज्या पद्धतीने हा पक्ष वाढायला हवा होता, ज्या पद्धतीने या पक्षाने वेग धरायला पाहिजे होता आणि गेल्या निवडणुकांमध्ये ज्या पद्धतीने या पक्षाला यश मिळालं ते बघता या निवडणुकीत त्या पक्षाची कामगिरी म्हणजे खूपच खराब अशी राहिली दोन्ही वेळेला. तर ते लक्षात घेता कदाचित या मंडळींनीच जर हे कायम मत बनवलं असेल की जायलाच हवं तर मग कदाचित राज ठाकरे यांनी त्यांना थांबवलंही नसेल, असाही भाग असू शकेल. नेमकं काय झालं याच्याबाबतचा खुलासा जोपर्यंत राज ठाकरे पुढे येऊन करत नाहीत तोपर्यंत किंवा कुणीतरी तोंड उघडून बोलल्याशिवाय होणार नाही. दुसरी एक फार इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की आज ह्या आमदारांचा प्रवेश होत असतानाच मुलांच्या विद्यार्थ्यांच्या पाठीवरचं दप्तर कमी करण्याच्या निमित्ताने राज ठाकरे मुख्यमंत्र्यांना भेटले. हा सुद्धा योगायोग काय आहे
हा सुद्धा मला वाटतं एक वेगळा योगायोग आहे. आणि त्यानंतर दरेकर असं म्हणतात दुपारी की मी काही बोलणार नाही, मला अध्यक्षांचा आदेश आहे की तू काही कोणाशी प्रेसशी बोलू नको. तर याचाही काही अन्योन्य संबंध आहे का हे सुद्धा खरोखर तपासून बघणं गरजेचं आहे असं मला वाटतं. अगदी आपल्यातला पत्रकार या सगळ्यामध्ये अगदी खूप छान तुम्ही विश्लेषण केलं सर, की नेमकं हे सगळं ही भेट ही खरोखर हा म्हणजे आजच असं काय कारण होतं की विद्यार्थ्यांचं दप्तराचं ओझं कमी करण्यासाठी भेट घ्यायची आणखी आजच घ्यायची आणि आजच घेतली सकाळी 8 वाजताच घ्यायची. आणि त्यामुळे म्हणजे समजा मुख्यमंत्र्यांना भेटल्यानंतर कदाचित असं झालं असेल की बाबा निदान घेताय आमची माणसं तर त्यांना निदान काही माझ्यावरती टीका करू देऊ नका अशी विनंती सुद्धा केली गेली असू शकते कदाचित. झाकली मूठ 1.25 लाखाची झाकली मूठ 1.25 लाखाची. आणि असं आहे की भाजपला सुद्धा एकीकडे शिवसेनेला आणि एकीकडे मनसेला एकाच वेळी खेळवण्याची गरज आहेच राजकारणामध्ये. आता महापालिका निवडणुका आल्यानंतर आपल्याला त्याचं प्रत्यंत दिसेल. आपण यापूर्वी ते बघितलेलंच आहे की राज ठाकरेंना मोदींनी बोलवून घेतलं आणि त्यांच्यासाठी पायघड्या घातल्या, मग त्याच्यानंतर त्यांनी मोदींची स्तुती केली आणि नंतर मग प्रत्यक्षामध्ये नंतर मग राज ठाकरेंनी टीका सुद्धा केली. तर अशा पद्धतीने ह्या दोन्ही ठाकरे बंधूंना आपल्या स्वार्थासाठी राजकीय स्वार्थासाठी खेळवणं हा प्रकार भाजप करत आलाय. त्यामुळे पूर्णपणे राज ठाकरेंना दुखवायचं नाही, त्यांची माणसं घेताना ते कुठेतरी टीका करतील आणि त्यामुळे एक भाजप आणि राज ठाकरे यांच्यामध्ये कुठेतरी दुरावा निर्माण होईल असं कुठे काही घडू द्यायचं नाही. ही काळजी सुद्धा कदाचित मला असं वाटतं की पक्षांनी घेतली असू शकते. या आजच्या सगळ्या घडामोडीमधला हा अत्यंत एक महत्त्वाचा पैलू आणि त्यावर संदीप प्रधान यांनी प्रकाश टाकलेला आहे. आणखी बोलूयात. संदीप सर, एक खूप महत्त्वाची गोष्ट विचारावीशी वाटते ती म्हणजे भारतीय जनता पक्षामध्ये नेत्यांची भाऊगर्दी झाली आता असं म्हटलं तर वावगं ठरू नये. ठिकठिकाणी अनेक नेते आलेत. सुंदोपसुंदी माजेल का भारतीय जनता पक्ष हे सगळे व्यवस्थित टॅकल करू शकेल असं वाटतं का, किंवा या सगळ्यात जास्त इन्कमिंगचे काही दुष्परिणाम होतील असं वाटतं का? निश्चितच. कसं आहे की आत्ता भाजपकडे सगळ्या पक्षातून लोक यायला तयार आहेत आणि ह्या सगळ्या लोकांचं येण्यामागे आता काही निवडणुका आत्ता कुठल्याच तशा नाहीत. म्हणजे आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या होतील त्या, पण हे जे नेते येऊ तिथे त्यांचा उद्देश काय आहे तर आज ह्या नेत्यांनी राजकारणामध्ये राहून त्यांचे जे काही एक साम्राज्य उभी केलेली आहेत त्याला कुठेतरी संरक्षण मिळावं हाच त्यामागचा उद्देश आहे. त्यामुळे त्यांना काही कुठलं आश्वासन दिलंय लगेच पदाचं किंवा काही मिळेल याचं नाही, तर सरकारबरोबर राहिल्यामुळे आज आपल्यावरती काही कुठल्या केसेस जुन्या काढून कारवाई होणार नाही, आपल्या संदर्भातल्या इन्क्वायरीज होणार नाहीत, या संदर्भातली काळजी हाच या सगळ्याचा उद्देश आहे. हे तर उघड आहे. फक्त दुसरा प्रश्न असा आहे की भाजप हा एक पक्ष जो आहे तर तो हा एक केडर बेस असा पक्ष राहिलेला आहे की त्याच्यामध्ये काही एक विचारधारा आहे राहिलेली आहे. मग ते गोळवलकर गुरुजींचं असेल, बंच ऑफ थॉट्स असतील किंवा एकात्म मानवदर्शन असेल दीनदयाळजी उपाध्यांचं. मागे आपल्याला आठवत असेल की सुदर्शन जेव्हा मुंबईमध्ये एका कार्यक्रमात आले होते तेव्हा ते असं म्हणाले की बाहेरच्या पक्षातून आपल्या पक्षात खूप लोक आता हल्ली येत आहेत, तर त्यांना ह्या सगळ्याचा अभ्यास करायला सांगा आपल्या विचारधारेचा, त्याच्याशिवाय घेऊ नका. तर मला असं वाटत नाही की आता हे जे कोणी आज आलेले लोक आहेत तर त्यांना काही भाजप असं सांगेल की हे सगळं तुम्ही वाचा आणि हे वाचूनच त्या पक्षामध्ये ते वावरतील संघाची दीक्षा घेतीलच असं नाही. आणि त्यामुळे हे कसं आहे की आज ते इथे आहेत, उद्या समजा पुढच्या निवडणुकीपर्यंत चित्र बदललं आणि त्यांना असं दिसलं की चित्र बदलून आता पुन्हा आपल्याला स्वगृही जायचंय किंवा आणखीन कुठे दुसरीकडे जायचंय किंवा पुन्हा आता काँग्रेस राष्ट्रवादीचं पारडं जड झालंय तर ते तिथे जातील. त्यामुळे हे कसं झालेलं आहे की खुल्या अर्थव्यवस्थेसारखे खुलं हे राजकीय व्यवस्था झालेली आहे. कुणालाही कुठेही जायला काही गैर वाटत नाही त्याच्यामध्ये आणि अन्य राजकीय पक्षांना सुद्धा कुणालाही घेण्यामध्ये काही गैर वाटत नाही. आणि मगाशी जसं दानवेंनी सांगितलं तसं की त्यांची चौकशी चालू आहे आणि चौकशी चालू आहे म्हणजे काही कुणी आरोपी नाही, पण मुळात चौकशी होऊ नये यासाठी ते या पक्षात आलेले आहेत. याचा खुलासा ते करत नाहीत किंवा याच्याबद्दल ते कुणी बोलत नाही आणि हे संरक्षण घेण्यासाठीच हे सगळं चाललंय असं विश्लेषण केलंय. खुल्या अर्थव्यवस्थेसारखी ही सगळी खुली राजकीय व्यवस्था झालेली आहे. वेळ आपल्या कार्यक्रमाची संपलेली आहे. संदीप सर, आपण आलात आणि खूप छान विश्लेषण आजच्या या सगळ्या घटनेचं केलं. धन्यवाद. या कार्यक्रमामध्ये इथेच थांबतोय. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.